स्वतःने सांगितलं की इंटरनल जी पॉलिटिक्स आहे ना आणि स्किल बेस्ड फेवरेटिझम हे खूप वाढलं आहे. बेंच पॉलिसीवरती एकच आहे की 35 डेज बेंच पॉलिसी त्यांनी काढली आहे. 35 डेज बेंच पॉलिसीमध्ये जर तुमच्याकडे एखादा प्रोजेक्ट नसेल तर तुम्हाला 35 डेज बेंचवर आहे. TCS टॉप मोस्ट कंपनी आहे. प्रोजेक्ट अजून पण तिथं चांगले चांगले प्रोजेक्ट्स आहेत. एकदम म्हणजे TCS बाप कंपनी आहे IT इंडस्ट्रीमध्ये. सो असे काही जॉईन करा. अशा छोट्या मोठ्या पॉलिसीने तुम्हाला काहीही होणार नाहीये. अजून बाकीच्या काही चांगल्या पॉलिसी आहेत ते लोक तुमच्यासोबत डिस्कस करत नाही. 2015 आणि 2025 मध्ये जो TCSचा जो डिफरन्स आहे ना तो डिफरन्स खूप जास्त आहे. तुम्ही जर सध्या बघितलं ना की एक TCSने एक पॉलिसी चेंज केली, बेंच पॉलिसी 35 डेज. त्यानंतर असं झालं ना युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती डायरेक्टली असं झालं की यार 35 डेजची पॉलिसी, 35 डेजची बेंच पॉलिसी, म्हणजे असं ट्रेंड करते की फुल निगेटिव्हली झाले. खूप सारे व्हिडिओज येत आहे आणि रिसेंटलीच एक माझ्या आपल्या व्ह्युअर्सनी, सबस्क्रायबरनी मला कॉल केला की सर माझ्याकडे एक TCSची ऑफर लेटर आहे. मी आता नोटीस पिरियडवरती आहे आणि मला TCS जॉईन करायची आहे. तर ह्या पॉलिसीनी ही जी बेंच पॉलिसी चेंज झाली त्यांनी मला काय इम्पॅक्ट पडेल किंवा मी जॉईन करू की नाही करू, माझ्याकडे दुसरी ऑफर लेटर नाहीये. तर मी त्याला व्यवस्थित गाईड केलं आणि तो पण ते हॅपी झाला TCS जॉईन करायला. सो तेच जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणा किंवा हे काय चालू केलं हे बेंच पॉलिसी, तर ही आज आपण इन डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. किंवा 2015 ची जी काही TCS होती, जॉब सिक्युअर, लो प्रेशर, चिल कल्चर, गव्हर्नमेंट जॉब असा वाटायचा. आणि 2015 ची जी TCS आहे की AI प्रेशर, ले ऑफचं फिअर आहे, 35 डेज बेंच पॉलिसी आणि कॉम्पिटिशन खूप चालू आहे फ्रेशर एक्सपिरियन्स या रिलेटेड आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच IT रिलेटेड मराठी व्हिडिओज, मी पॉडकास्ट आणि हे तुमच्यापर्यंत मी पोहोचत असतो. सो येस, लेट्स गो. सो थोडंसं बॅकला जाऊयात. 2015च्या TCS वर्क कल्चर. जेव्हा मी पासआउट झालो होतो तेव्हा असं होतं की एम होतं, मी 2015चा पासआउट आहे आणि मला तेव्हा असं होतं की TCSला जॉब भेटला म्हणजे मला गव्हर्नमेंट जॉब भेटल्यासारखं आहे. त्यांच्यात जर तुम्ही पॉलिसी बघितल्या तर सिमिलर टू गव्हर्नमेंट आहेत. ओके. त्यानंतर तुमचं जे काही मॅनेजर फ्रेंडली एन्व्हायरमेंट होतं 2015 पासून, आधी पण होतं पण जो डिफरन्स आहे ह्या डिकेडचा तो आपण डिस्कस करतोय. परफॉर्मन्स ट्रॅकिंग असं काही नव्हतं. जर तुम्ही बघितलं ना आता तर तुम्ही कुठल्याही तुमच्या TCSच्या फ्रेंडला विचारा सध्याच्या, परफॉर्मन्स ट्रॅकिंग खूप वाढले सध्या की तुम्ही 8 दिवसामध्ये काय केलं, 1 दिवसामध्ये काय केलं, हे पूर्ण ट्रॅकिंग. आधी असं काही ट्रॅकिंग होत नव्हतं. डेडलाईन तुमच्यासोबत डिस्कस करूनच त्या डेडलाईन डिसाईड करायचे. त्यानंतर नाही का इंटरनल मोबिलिटी वॉज इझी, खूप इझी होतं. इंटरनल जे पण काही गोष्टी चालायच्या ना मोबिलिटी रिलेटेड त्या एकदम इझी होत्या. एम्प्लॉई खूप रिलॅक्स होते या सगळ्या गोष्टीमुळे. कारण एन्व्हायरमेंट असं असेल ना तर फ्रेशर असू या एक्सपिरियन्स एम्प्लॉई थोडेसे रिलॅक्स असायचे. हाच पिक्चर 2025 मध्ये काय झालाय, 2025 मध्ये काय झालंय, परफॉर्मन्स बेस प्रेशर वाढलाय खूप. तुमचा परफॉर्मन्स आहे का नाही हे तुम्हाला प्रेशर खूप वाढलाय. त्यानंतर बेंच पॉलिसी खूप स्ट्रिक्ट झाली आहे. जर रिसेंटलीच आपण डिस्कस केलं की 35 डेज बेंच पॉलिसी त्यांनी आणलेली आहे आणि त्याचा इम्पॅक्ट किती होणार आणि काय होणार आहे, बेंच पॉलिसी किंवा काय आहे हे मी तुम्हाला लास्टला एक्सप्लेन करतोच आणि त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे ते पण तुम्हाला मी डिस्कस करतो. त्यानंतर मी TCSचा माझा एक फ्रेंड आहे त्याबरोबर त्याच्यासोबत मी कॉन्टॅक्ट केला, मॅनेजर आहे तिथे. तर त्यांनी स्वतःने सांगितलं की इंटरनल जी पॉलिटिक्स आहे ना आणि स्किल बेस्ड फेवरेटिझम हे खूप वाढलं आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल ना ते असं TCS कडून हे असं ऐकण्यात येत नव्हतं आतापर्यंत. आणि त्यानंतर असं झालंय ना की खूप म्हणजे तुमच्यावरच की यार आपल्याला भीती वाटते असं काही जर असेल ना तर आपल्याला भीती वाटते की यार नाही, आपण TCS मध्ये एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतोय आणि वर्क प्रेशर म्हणा किंवा असे काहीतरी पॉलिटिक्स म्हणा, ह्यांनी थोडंसं कामावरती प्रेशर येतात. सेकंड पॉइंट आहे हायरिंगचा ट्रेंड. तुम्ही जर बघितलं ना तर डायरेक्ट बल्क हायरिंग व्हायची TCSला. कॅम्पस प्लेसमेंट म्हणा किंवा तुम्ही वॉक इन म्हणा. त्यानंतर जे त्यांचं ट्रेनिंग पिरियड असायचा की 3 महिन्याचा ट्रेनिंग पिरियड असायचा, 6 महिन्याचा ट्रेनिंग पिरियड असायचा. फ्रेशर्सला जॉब इझिली भेटायचा TCS मधलं की. तेच अपोजिट बघा तुम्ही आता हायरिंगच फ्रीज केली आहे. ॲज अ फ्रेशर खूप त्यांचे ड्राईव्ह होत आहे अजून पण हायरिंग खूप कमी केली आहे. फक्त तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्हाला TCSला जॉब नाही भेटणार आता. त्यांचा क्रायटेरिया होता 10th 12th तुमचं डिग्री डिप्लोमा जे काय असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन असेल ओव्हरऑल 60% असायचं तर तुम्हाला TCSला इझिली जॉब भेटायचा. आता हे आहेच अलॉंग विथ
यू हॅव स्किल एम्प्लॉई. ओके, जॉब रेडी तुम्ही असलं पाहिजे. ना तुम्हाला ट्रेनिंग व्यवस्थित प्रोव्हाइड केली जाणार, ना तुम्हाला काही केटी सेशन. तुम्हाला स्किल असेल तर तुम्हाला TCS मध्ये जॉब भेटेल. त्यानंतर तुमचा 35 डेजमध्ये परफॉर्मन्स चेक केला जाईल. तुम्हाला 5 डेज कॅम्पसमध्ये यावं लागेल, तुम्हाला त्यांच्या ट्रेनिंग घ्यावं लागतील, तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावं लागेल, तुम्हाला इंटरव्ह्यू जॉब रेडी व्हावं लागेल, तर तुम्हाला ते प्रोजेक्टचे इंटरव्ह्यूचे कॉल्स वगैरे ते देतील. तर हे काय झाले ना, असं झालं ना, आता कॉन्ट्रॅक्ट बेस होणी झालंय ना, तुम्हाला परमनंट TCSचा एम्प्लॉई असं झालंय, असं नाही वाटत आहे. ओके, देन थर्ड पॉइंट येतो की सॅलरी आणि प्रमोशनचा. सॅलरी आणि प्रमोशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोणाच्याही IT मध्ये जर तुमचं करिअर असेल ना, तर सॅलरी आणि प्रमोशन हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर काय असं ना, इयरली तुमचं हाईक व्हायचं. 2015 मध्ये काय ना, रेग्युलरली इवन स्मॉल तरी हाईक व्हायची, पण व्हायचीच. ओके, बट आता असं नाही झालं. प्रमोशन तुमचं काय झालंय ना, प्रमोशन तुमचं तुमच्या स्किल, तुमच्या इयर ऑफ एक्सपिरियन्स कसा आहे, तुम्ही परफॉर्म कसं करताय त्यावेळेसवरती तुम्हाला ते प्रमोशन व्हायचेच. ओके, 101% व्हायचेच. आणि नेक्स्ट पॉईंट असा होता की प्रमोशन आणि सॅलरी ह्याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला सॅलरी TCS मधून तुम्हाला म्हणजे जॉब, तुम्हाला तिथून तुम्हाला जॉब लॉस झालाय किंवा काय झालं ना, तर तुम्हाला तेवढं ते 3 मंथचं तुम्हाला जॉब कम्पन्सेशन द्यायचे, किंवा तुम्हाला प्रॉपर एकदम गाईडलाईन्स द्यायचे, किंवा 3 मंथ्स तुम्ही परफॉर्म नाही केलं, PIP मध्ये केलं, त्यानंतर पुन्हा तुम्हाला 3 महिन्याचा नोटीस पिरियड देऊन, त्यानंतर तुम्हाला 3 महिन्याची सॅलरी देऊन, असं एकदम प्रॉपर होतं. बट त्याच्या उलट आता कसं झालंय ना, की तुमचं व्हेरिएबल्स हाईक्स आले. आता तुम्ही काम कराल तर तुमच्या हाईक्स वाढणार. आता बँड आलेत, बँड A, बँड B, बँड C आधीपासून होतं, पण आता खूप एकदम ट्रॅक करताय. आणि ज्यांनी परफॉर्म नाही केलं, जे बेंचवरती आहे, त्यांना डायरेक्टली बँड C वरती करताय. बँड C म्हणजे त्यांचं खूप कमीत कमी. बँड A म्हणजे तुम्ही चांगलं परफॉर्म केलंय, बँड B म्हणजे ॲव्हरेज, आणि बँड C म्हणजे तुम्ही काही म्हणजे जास्त परफॉर्म नाही केलं, सो तुम्हाला त्यानुसार तुम्हाला हाईक भेटते TCS मध्ये. तो बँडनुसार असतं ते. ओके, प्रमोशन खूप स्लो झालंय आता. ओके, जर तुम्ही काही स्विच वगैरे नाही केलं दुसरीकडे, तर तुम्हाला काही असं प्रमोशन वगैरे भेटणार नाही, असं झालंय TCS मध्ये. खूप आधीचेच लोक आहेत, 10-10, 15-15 वर्षाचे TCS मध्ये असं हे करून बसलेले आहेत की नाही, तेच मॅनेजर, तेच टीम लीड, तेच म्हणजे त्यांचे टॉप प्रोजेक्ट मॅनेजर किंवा काय. जर आपण गेलो तर आपल्याला तेवढी तिथे प्रमोशन भेटणार नाही आता, तेवढं तिथे आपल्याला हाईक भेटणार नाही. कारण हे ना, हे त्यांचे इंटरनल, हे त्यांचं एक समजा एक त्यांचं एक सायकल झालेलं आहे. ते नवीन जे लोक आले त्यांना खूप काय असं आपण आधीच डिस्कस केलं की थोडंसं पॉलिटिक्स आणि फेवरेटिझम हे स्टार्ट झालेलं आहे. ओके, त्यानंतर मेन येतो की लर्निंग. ओके, लर्निंगचा एक फेज आहे. आधी कसं असं ना, की ट्रेनिंग खूप प्रोव्हाइड करायचं TCS. त्यानंतर लिगसी प्रोजेक्टवरती तुम्हाला हे करायचं, टेस्टिंगवरती, डेव्हलपमेंटवरती काय ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करायचं किंवा काय. आता असं नाही झालं, आता तुम्ही जॉब रेडी पाहिजे. आता सगळ्यात असं झालं की तुम्हाला 6 मंथ्स, 1 इयर प्रोजेक्ट तुम्हाला चेंज झाला का अपग्रेड व्हायचंय, प्रोजेक्ट चेंज झाला का अपग्रेड व्हायचंय. तुम्हाला कुठल्याही प्रोजेक्टवरती टाकू शकता. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी टेस्टिंगला झालोय, मी डेव्हलपमेंटला झालोय, मी असं झालोय किंवा तसं झालोय. असं काही नाही राहिलं. ओके, सो एआय मशीन लर्निंग, क्लाउड, डेऑप्स हे थोडंसं त्यांनी म्हणजे असं कंपल्सरीच केलं आहे, त्या टाईपमध्ये झालं आहे. ओके, आणि आधी कसं होतं ना, की तुम्हाला फुल टाइम ऑफिसमध्ये त्याचे काही इव्हेंट, आउटिंग, टीम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटीज वगैरे खूप जास्त व्हायच्या. आता काय झालं ना, आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय झालं, हायब्रिड मॉडेल आहे, 3 डेज वर्किंग आहे, बट जे बेंचवर आहेत त्यांना 5 डेज वर्किंग आहे. त्यानंतर तुमचे जे काही टीम ऍक्टिव्हिटीज बॉन्डिंग आहेत, किंवा तुमचं अजून इंडिव्हिज्युअल काही कॉन्ट्रीब्युशन काही हे थोडंसं जास्त फोकस करताय. बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत ना, त्यावरती खूप कमी केलं आहे त्यांनी, कॉस्ट कटिंग केलं आहे, बऱ्याचशा गोष्टीवरती कॉस्ट कटिंग केलं आहे. लास्टला येऊयात, मी जसं सांगितलं तुम्हाला की बेंच पॉलिसीवरती एकच आहे की 35 डेज बेंच पॉलिसी त्यांनी काढली आहे. 35 डेज बेंच पॉलिसीमध्ये जर तुमच्याकडे एखादा प्रोजेक्ट नसेल तर तुम्हाला 35 डेज बेंचवरती बसवता. त्यानंतर तुम्हाला 5 डेज वर्किंगला बोलवताय, आणि त्यानंतर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट भेटला 35 डेजमध्ये तर ठीक, नाहीतर तुम्ही एक्झिट करू शकता. ते पण माहित नाही आता की करंट पॉलिसीनुसार की तुम्हाला ते किती तुम्हाला पे आउट वगैरे काय करणार आहेत, किंवा तुम्हाला ते किती तुम्हाला त्यांची किती मंथची सॅलरी वगैरे देणार आहेत, कॉम्पन्सेशन किती देणार आहेत, हे अजून काही डिस्क्लोज नाहीये केलेलं आहे. बट 35 डेज जर तुम्ही प्रोजेक्ट नसेल तुम्हाला, तर तुम्हाला ते फायर करतील. बट याचा अर्थ असं नाही की आपल्याला TCS जॉईन नाही करायचं, किंवा TCS खूप अशी काही कंपनी आहे किंवा काय. TCS टॉप मोस्ट कंपनी आहे. प्रोजेक्ट अजून पण तिथं चांगले चांगले प्रोजेक्ट आहेत. एकदम म्हणजे TCS बाप कंपनी आहे IT इंडस्ट्रीमध्ये. सो असे काही जर चेंजेस केले, आपल्याकडे जॉब नाहीये,
आपल्याकडे आपण स्ट्रगल करतोय, आपण हा विचार केलाच नाही पाहिजे की यार आपल्याला 35 डेजमध्ये नाही भेटलं तर काय होईल किंवा काय नाही. TCS तुमच्याकडे ऑफर येत असेल तर बिंदास जॉईन करा तुम्ही. एक्सपिरियन्स लोकांचं वेगळी गोष्ट आहे, त्यांच्याकडे ऑप्शन्स असतात TCS नाही तर बाकीच्या. ओके. बट ॲज अ फ्रेशर तुम्ही जर खरंच TCSचं ऑफर असेल, तुम्हाला जर ऑपॉर्च्युनिटी आली तर बिंदास डोळे झाकून जॉईन करा. अशा छोट्या मोठ्या पॉलिसीने तुम्हाला काहीही होणार नाहीये. अजून बाकीच्या काही चांगल्या पॉलिसी आहेत ते लोक तुमच्यासोबत डिस्कस करत नाही. ओके. सो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता 2015 आणि 2025 मधला जो काही डिफरन्स किंवा तुम्ही TCS मध्ये कधी वर्किंग केलंय त्याच्या वर्किंग बरोबर मला त्याच्या रिलेटेड काही तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि येस, तुम्ही कधी पण रेडी राहा नवीन नवीन लर्न करण्यासाठी. IT मध्ये ग्रो करायचं असेल तर तुम्हाला लर्निंग आणि अडॅप्टिबिलिटी नेचर हे पाहिजेच. ओके. आणि येस, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे काही तुम्ही IT मध्ये किती वर्षापासून काम करताय आणि तुम्हाला TCSचा काय एक्सपिरियन्स आहे. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.